So next point is digital signal. So digital signal ची आपण definition already बघितले. What is digital signal? Digital signal that has discrete values. Okay, that is 1 or 0 value. Okay, इथे बघा तरी एका डायग्राम मध्ये दिसतंय. This diagram, which is 1, this is 1, value 1, and this is value 0. 1 shows the positive voltage and 0 shows the negative voltage or 0 voltage, which has discrete values, that is 1 and only 0. So next आपल्याला बघायचं आहे levels in digital signal. So signal can have more than 2 levels in digital signal. म्हणजे लेवल्स किती असू शकतात तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त लेवल्स असू शकतात. सो आता व्हॉट इज लेवल? लेवल कशी ठरवायची तर ते बघा इथे डायग्राम दिसते विच हॅज 4 लेवल. 4 लेवल. This is level 1, this is level 2, this is level 3, and this is level 4. The signal level 1, level 2, level 3 and level 4. आता level 4 असेल तर सिग्नल्स जे नंबर ऑफ बिट्स रिक्वायर्ड्स आहेत ते किती आहेत? इथे 2 आहेत. तर 2 म्हणजे काय? 1 1 1 0 0 1 म्हणजे किती आहेत? टोटल रिक्वायर्ड बीट 2 आहेत. अँड हाऊ इट इज कॅल्क्युलेटेड? नंबर ऑफ बिट्स पर लेवल. सो त्यासाठी एक काय फॉर्म्युला आहे. तर काय फॉर्म्युला आहे? नंबर ऑफ बिट्स पर लेवल इज इक्वल टू log L means level to the base 2 bits. नंबर ऑफ बिट्स काउंट करायला पर लेवल काउंट करायला काय फॉर्म्युला आहे? लॉग एल टू द बेस 2 बीट्स. फॉर एक्झाम्पल एक बघूया. कन्सिडर ए डिजिटल सिग्नल. इथे एक्झाम्पल. कन्सिडर ए डिजिटल सिग्नल with 4 levels. How many bits are required per level? So how many bits required per level काढायचं आहे आपल्याला. नंबर ऑफ बिट्स किती रिक्वायर्ड आहेत त्या लेवलसाठी. किती आहेत लेवल? कन्सिडर सिग्नल विथ 4 लेवल्स असतील तर नंबर ऑफ बिट्स किती रिक्वायर्ड आहेत. तर नंबर ऑफ बिट्स पर लेवल इज इक्वल टू फॉर्म्युला काय? लॉग एल टू द बेस 2. एल मीन्स लेवल. लेवल्स किती आहेत? 4. So log 4 to the base 2. Answer is 2. So how many bits required? 2 bits required. त्यामुळे ते काय डायग्राममध्ये बघा किती घेतलेत टोटल बिट्स 2. फर्स्ट इज 1 1, सेकंड वन इज 1 0, थर्ड वन इज 0 1, देन 0 0. असे काय 2 बिट्सचा यूज करून सिग्नल ड्रॉ केलेला आहे. ओके, 4 लेवल. आता हे 1 1 1 0 लेवलनुसार कसे अरेंज केले आहेत. आता इथे 2 बिट्स आहेत. तर 1 1 असेल इट इज ॲज लेवल 4. कुठच्या लेवलमध्ये येणार तो? लेवल 4मध्ये. 1 0 आहे सो 1 0 कुठच्या लेवलमध्ये येईल? लेवल 3मध्ये. 0 1 आहे सो 0 1 लेवल 1 0 1 असेल तर कुठे येणार? लेवल 2मध्ये. आणि 0 0 असेल तर
इट इज लेवल 1. बघा इथे स्टार्ट काय 1 1 बीट आहे. 1 1 बीट म्हणजे कुठे येणार लेवल 4मध्ये. सो इट इज स्टार्ट विथ लेवल 4. देन नेक्स्टला काय झालं आहे बीट चेंज झालं आहे 1 0. 1 0 आता 1 0 असेल तर कुठच्या लेवल 3ला. सो इथे काय झाला आहे तो चेंज होऊन सिग्नल इथे एक ड्रॉ झाला आहे 1 0. 1 0 नंतर 0 1. 0 1 म्हणजे आता कुठच्या लेवलला आहे ना लेवल 2. सो तो डिरेक्टली खाली येऊन सिग्नल ड्रॉ झाला. त्याच्यानंतर 0 0 म्हणजे काय लेवल 1ला. ओके इथे 0 0 त्यानंतर पुन्हा 0 0 आहे. सो त्याच लाईनला येणार कारण 0 0 आहे. नंतर पुन्हा 1 0 1. 0 1 म्हणजे काय सेकंड लेवल. त्याच्यानंतर सेकंड लेवल नंतर 1 0 म्हणजे किती थर्ड लेवल. त्याच्यानंतर पुन्हा 1 0 आहे. सो ॲज इट इज कंटिन्युअस राहणार. ओके ह्याप्रमाणे काय सिग्नल ड्रॉ केलेले आहेत. आणि लेवल 4 असतील तर किती हाऊ मेनी बीट रिक्वायर्ड 2 बीट रिक्वायर्ड. ओके अँड फॉर्म्युला काय बीट्स फाइंड करायला लॉग L टू द बेस 2 बीट्स. बघा इथे डायग्रॅम तुम्हाला अजून एक डायग्रॅम बघूया लेवलची. लेवल बघा फर्स्ट डायग्रॅम. ओके ही डायग्रॅम आहे. या डायग्रॅममध्ये काय दिसते तर डिजिटल सिग्नल विथ 2 लेवल्स. आता 2 लेवल्स असतील तर हाऊ मेनी बिट्स रिक्वायर्ड. फॉर्म्युला काय लॉग L टू द बेस 2 बीट्स. आता लॉग 2 लेवल्स आहेत. सो लॉग 2 टू द बेस 2. आन्सर किती येतं आहे 1. सो बिट्स किती रिक्वायर्ड असणार 1. तर 1 बिट्स रिक्वायर्ड आहेत. बघूया इथे क्लिअर करतो. बघा लेवल 2 लेवल 1 अँड दिस इज लेवल 2 अँड बिट्स किती आहेत 1 0 1 1 1 0 0 0 1 असे काय बिट्स एका सेकंडसाठी बिट्स घेतलेले आणि हाऊ मेनी बिट्स रिक्वायर्ड 1. सो मगाच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलेलं 4 लेवल त्याच्यामुळे ते किती घेतलेले बिट्स 2 बिट्स. इथे काय 2 लेवल्स आहेत. सो इट रिक्वायर्ड ओनली सिंगल 1 बीट. मग आणि सिग्नल कसे फॉर्म केले लेवल वाईज. दिस इज लेवल 1 अँड दिस इज लेवल 2. आता लेवल 1मध्ये फर्स्ट बिट्स आता 1 सेकंड अप टू 1 सेकंडपर्यंत काय हे सिग्नल ड्रॉ केलेले आहेत. आता 1 सेकंडमध्ये बीट काय काय घेतले आहेत 1 0 1 1 0 0 0 अँड 1. आता फर्स्ट काय 1 1 असेल तर कुठे येणार लेवल 1ला अँड 0 असेल तर काय येणार 1 असेल तर लेवल 2ला अँड 0 असेल तर लेवल 1ला. सो फर्स्ट 1 आहे बीट. सो 1 बीट म्हणजे कुठे येणार लेवल 2ला. लेवल 2 नंतर काय येणार डिरेक्टली काय सेकंड बीट काय 0. सो 0 झालं सर कुठे येणार 0 याला लेवल 1ला. त्याच्यानंतर पुन्हा काय झालं बीट 1. सो इट गोज टू लेवल 2. देन पुन्हा काय 1. सो ॲज इट इज कंटिन्युअस राहील. पुन्हा काय झालं नेक्स्ट याला 0. सो इट गोज टू 0 व्होल्टेज. त्याच्यानंतर काय लेवल 1ला जाईल त्याच्या पुन्हा 0 आहे. सो इट ॲज इट इज कंटिन्युअस. पुन्हा 0 आहे. सो पुन्हा कंटिन्युअस राहील. पुन्हा 1 झालं आहे. सो लेवल 2ला गेला. ओके सो 8 बीट्स काय झालेत 1 सेकंडमध्ये असे कंप्लीट झालेत. सो बीट रेट काय आहे त्याचा 8 बीट पर सेकंड.
So next point is bit rate. What is bit rate? Sorry, bit length, or it is called bit interval, which is denoted by using TB. There it is. Okay, so what is bit length or bit interval? It is the time required to send one bit. One bit send करायला how many time required? That is measured in bit length, and how it is measured in second. It is measured in second. Second one is bit rate. What is bit rate? It is the number of bits transmitted in 1 second. It is the number of bits transmitted in 1 second, and it is measured in or expressed in bit per second, or bit bps, bit per second. The relationship between bit rate and interval, uh, bit interval, bit rate is equal to 1 upon bit interval. Bit rate is equal to काय 1 upon bit interval. रिलेशनशिप कशी एक्सप्रेस केली आहे बघा. बीट रेट इज इक्वल टू 1 upon bit interval. So what is bit length? It is the time required to send one bit, and it is measured in seconds. And what is bit rate? It is the number of bits transmitted in 1 second. Number of bits transmitted in 1 second, and which is measured in bits per seconds. And relationship between bit rate and bit interval is expressed as bit rate is equal to 1 upon bit interval. Thank you.